केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी. BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी. हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी. अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी. सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड 9822326844. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. नमस्कार, मी प्राध्यापक एन.आर. जगताप. तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com. सासवड सांस्कृतिक मंडळाच्या किल्ले स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न. पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड यांच्यातर्फे सन 2024च्या दिवाळीनिमित्त किल्ले स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. सन 2007 पासून या स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे. पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या अभिनव संकल्पनेतून गड किल्ले यांचं महत्त्व, त्यांचं जतन, संवर्धन याबाबत युवकांमध्ये व सर्व समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी या हेतूने सन 2007 पासून सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड तर्फे किल्ले स्पर्धांचं आयोजन केलं जातं. तब्बल 18 वर्षांपासून अविरतपणे सालाबाद प्रमाणे दरवर्षी या किल्ले स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यावर्षीही सन 2024च्या दिवाळीनिमित्त किल्ले स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या किल्ले स्पर्धांचं आयोजन हे पुरंदर तालुक्यातील 45 गावांमध्ये केलं जातं. सन 2024च्या किल्ले स्पर्धेमध्ये तब्बल 1249 स्पर्धकांनी संपूर्ण पुरंदर तालुक्यातून सहभाग घेतला होता. सासवड शहरातील स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ आज संपन्न झाला. सासवड शहरातून जे स्पर्धक सहभागी झाले होते त्यामध्ये वैयक्तिक स्पर्धक हे 65 व सामूहिक स्पर्धक हे 25 स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये जे स्पर्धक विजयी झाले त्यांचा आज बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. किल्ले स्पर्धांमध्ये जे स्पर्धक विजयी झाले त्यांची नावे पुढील प्रमाणे. यामध्ये वैयक्तिक गटातील जे स्पर्धक आहेत त्यामध्ये वैयक्तिक गटात सासवड शहरात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे ओंकार किशोर गिरमे या स्पर्धकाने तोरणा हा किल्ला तयार केला होता. तर द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे ओम विठ्ठल झेंडे या स्पर्धकाने हरिहरगड तयार केला होता. तर तृतीय जो क्रमांक आहे तो पटकावलेला आहे तन्मय महेश मेथरे या स्पर्धकाने. उत्तेजनार्थ क्रमांक पटकावलेला आहे आरती बाबूराव काळे या स्पर्धकाने सिंहगड हा किल्ला तयार केला होता. आणि सोहम संतोष म्हेत्रे या स्पर्धकाने देखील वैयक्तिक गटामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक पटकावलेला असून या स्पर्धकांना जे बक्षीस दिलेलं आहे त्यामध्ये ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक आणि अनुक्रमे 3000, 2000, 1000 आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी 500 रुपये बक्षीस देण्यात आले. यासह सासवड शहरातून सामूहिक गटातून जे स्पर्धक विजयी झाले त्यांची नावे पुढील प्रमाणे. सासवड शहरातून सामूहिक गटातून जे प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्यामध्ये आहे प्रथम क्रमांक भैरवनाथ मित्रमंडळ या मित्रमंडळाने वारुगड हा किल्ला तयार केला होता. द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे पापीनाथ मित्रमंडळ यांनी रायगड हा किल्ला तयार केला होता. तर तृतीय क्रमांक पटकावलेला आहे शिवशंभो ग्रुप लक्ष्मीनगर. उत्तेजनार्थ क्रमांक पटकावलेला आहे साईनाथ मित्रमंडळ तसेच धर्मवीर संभाजीराजे मित्रमंडळ आणि शिवशंभो तरुण मंडळ पिंपळे. या सर्व सामूहिक गटातील विजेत्यांना दिले गेलेले बक्षिसांमध्ये विजेत्यांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक आणि अनुक्रमे 11,000, 7,000, 5,000 आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी 1,000 रुपये बक्षीस देण्यात आलं आहे. एकंदरीतच पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या अभिनव संकल्पनेतून सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या किल्ले स्पर्धांमुळे
युवकांमध्ये गड किल्ले यांचं जतन संवर्धन त्यांचं महत्त्व या बाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. आजच्या या बक्षीस समारंभास पुरंदर तालुक्यातील व सासवड शहरातील मान्यवर नागरिक महिला बालक तरुण हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. धन्यवाद. छत्रपती